बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे। ही परवानगी सध्या केवळ 1 दिवसासाठी असून त्यामध्ये काही अटी शर्ती देखील घालण्यात आल्या आहेत। त्यानुसार आंदोलनाच्या काळामध्ये गणेशोत्सव सुरू असल्याने वाहतुकीला अडथळा किंवा नागरिकांना त्रास होईल असं वर्तन करता येणार नाही। तसेच या आंदोलनाला सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परवानगी असेल असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशामध्ये म्हटलंय। मनोज जरांगेंना अटी शर्तींसह परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामध्ये 1 दिवसीय आंदोलन करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ही परवानगी दिलेली आहे। मुख्य आंदोलकांसह 5 वाहनांना आझाद मैदानामध्ये प्रवेश असेल तर केवळ 5000 आंदोलकांना आंदोलनात सहभागी होता येणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर परवानगी त्यांना दिलेली आहे। पण ही परवानगी काही अटी शर्तींसह देण्यात आली आहे। त्यामधल्या काही अटी शर्ती आपण आता पाहिल्यात। 1 दिवसाचं हे आंदोलन असणार आहे आणि त्या 1 दिवसीय आंदोलनामध्ये नागरिकांना कुठला त्रास होऊ नये, वाहतुकीला कुठली अडचण होऊ नये याची काळजी घेण्यात यावी असं मुंबई पोलिसांकडून सांगण्यात आलंय। त्याचबरोबर सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ही आंदोलनाची परवानगी असेल असं मुंबई पोलिसांनी त्यांच्या आदेशामध्ये म्हटलंय। तर मनोज जरांगेंना अटी शर्तींसह परवानगी देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 5 वाहनांना मुख्य आंदोलकांसह 5 वाहनांना आझाद मैदानामध्ये प्रवेश करता येणार आहे आणि केवळ 5000 आंदोलकांना या आंदोलनामध्ये सहभागी होता येणार आहे। अशा काही अटी शर्तींसह मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे। त्यांनी घातलेले लोक ते मत होते मी फुटी मारून ठेवली पाचर फुटा मारून नाही पाचर मारून ठेवली पाचर म्हणलं तो पाचर मारले आमच्या आरक्षणात तो जर नाही फुटा उपटेला मराठीच्या आवलाच सांगणार नाही। त्यावेळेचा तो हाच फुटा चौक आहे की ज्याने 3 करोड मराठी आतापर्यंत आरक्षणात घातले। मग आता शेवटी काय असतं तिथं इतके लोक जमले लाखात। आज माझ्यासोबत आणखीन आपण देवेंद्र फडणवीस साहेबांना आयबीएन लोकमतच्या माध्यमातून प्रामाणिक विनंती करतो, ऐकत असाल तुम्ही आयबीएन लोकमत आत्ता हे शब्द मी पहिल्यांदा द्यायला लागलोय, आणखी नाही तुमच्या हातातून गेलं नाही। मराठे तुम्ही तुमच्या मनासारखे करू शकता। तुम्ही मराठ्यांच्या नाराजीची लाट अंगावर ओढून घेऊ नका। आणखी संधी गेली नाही। 20-30 लाख आत्ता आहेत, संध्याकाळपर्यंत करोडात जाऊ शकते ते लोक। तुमच्या हातातून संधी गेलेली नाही। वेटी समाजाला धरू नका। आणखी सुद्धा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन आता ही आयबीएन लोकमतच्या माध्यमातून शब्द देतो, आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा। मराठा नाराजीची लाट तुमच्या विरोधात उसळू देऊ नका। तुम्हाला आणखीन पुन्हा आयबीएन लोकमतच्या माध्यमातून तोच शब्द वापरतो, संधी आली तुम्हाला समाजाचं काम करून दाखवायची, गरीब मराठ्यांची काम करून दाखवायची। त्या समाजाला तळपू नका, तळतळायला लावू नका, त्याचा छळ करू नका। तो मागतोय कायदेशीर त्याची मागणी, मराठा आणि कुणबी एक आहे, गॅजेटेर मागतोय, सगळ्याची अंमलबजावणी मागतोय, तर देऊन टाका। मराठ्यांचे मन जिंका। हो मराठा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचन। फडणवीस साहेब पुन्हा एकदा सांगतो, मराठ्यांचे मन जिंका। आणखीन बी आमची भावना तुमच्याविषयी चांगली आहे आणि चांगली होती म्हणून मराठ्यांनी तुम्हाला सत्ता दिलेली। बरं, हा सल्ला आहे का त्यांना काय म्हणायचं याला विनंती आहे विनंती केली आयबीएन लोकमतच्या माध्यमातून आणि सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं। आम्ही आडमुठे नाही येत, आम्हाला राजकारण नाही करायचं। आम्हाला लोक महत्वाचे, जात महत्वाचे, लेकरं महत्वाचे, तर आरक्षण महत्वाचे। लोक जिंकायला संधी आली जिंका। ही जर संधी जिंकली नाही तुम्ही, राजकीय करिअर संपलं एवढं तुम्ही लक्षात ठेवा। तुम्हाला वाटतं सत्ता आहे राहील, पण नंतर कवाच येणार नाही। मन जिंका आणि हे लोकांचा मराठ्यांचा गरिबाचा सन्मान करा, अपमान करू नका। पाटील ही सुरुवात आहे। आणखी मुंबई 6 किलोमीटर आलो आपण। 6 किलोमीटर आलो आपण आता 6 किलोमीटर मुंबई जायचं ते आता होईल। आम्ही तर जाणारच 29ला कायद्याचे सगळ्या नियमाचं पालन करून आमरण उपोषण 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता होणार आहे। पुन्हा तेच सांगतो, गरीब मराठी करोडो मुंबईला यायले। फडणवीस साहेब तुम्हाला संधी आली, संधीचं सोनं करा। मराठ्यांचे मन जिंका, मराठ्यांचा आता अपमान करू नका।
नसता राजकीय तुमच्या आमदारासहित खासदारासहित तुमचं सुद्धा राजकीय करिअर आजपासून आमदाराचं असं समजा नसता मन जिंकून मोकळे व्हा. तर आझाद मैदानावर आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी मनोज जरांगे यांना देण्यात आलेली आहे. तर सगळे नियम पाळून आंदोलन करणार असं मोठं विधान मनोज जरांगे यांनी केलेलं आहे. पण 1 दिवसाचं आंदोलन नाही, तर जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन करणार असं मोठं वक्तव्य त्यांच्याकडून आलेलं आहे. सुरुवातीला आझाद मैदानावर परवानगी नाकारण्यात आली होती, पण आता ती परवानगी देण्यात आली आहे. आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मनोज जरांगे यांच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये एक हमीपत्र दाखल केलंय. हमीपत्रामध्ये मनोज जरांगे यांनी 20 आश्वासनं दिलेली आहेत. मनोज जरांगे यांच्या स्वाक्षरीनं त्यांच्या प्रतिनिधींनी हे हमीपत्र सादर केलेलं आहे. मनोज जरांगे यांनी पोलीस ठाण्यामध्ये एक हमीपत्र दाखल केलेलं आहे. या हमीपत्रामध्ये मनोज जरांगे यांनी 20 आश्वासनं दिलेली आहेत. तर मनोज जरांगे यांची स्वाक्षरी असलेलं हे हमीपत्र पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये हे हमीपत्र देण्यात आलेलं आहे. 29 ऑगस्टला आझाद मैदानावर आमरण उपोषणासाठी मनोज जरांगे हे मुंबईकडे येत आहेत आणि त्या संदर्भामध्ये त्यांना 1 दिवसाची परवानगी ही मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. काही अटी शर्ती देखील त्यामध्ये आहेत. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून एक हमीपत्र आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 20 आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत. आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रशांत बाग देखील जोडले गेलेले आहेत. प्रशांत, मनोज जरांगे पाटील यांनी हमीपत्र दाखल केल्याचं कळतंय. आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये 20 आश्वासनं त्यामध्ये आहेत. ते मुंबईला येणारच आहेत असं म्हणतायत. पण या सगळ्यांमध्ये आझाद मैदानावर 1च दिवसाची परवानगी दिली आहे. कसं सगळं चित्र समजावून सांगाल? 3 गोष्टी प्रियंका याच्यात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कायदेशीर बाब आपण याच्यातला तपासून घेऊया. मुंबई उच्च न्यायालयानं दिलेले दिशानिर्देश हे या हमीपत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी सादर केलेल्या हमीपत्रात जी परवानगी त्यांना फक्त 1 दिवसाची देण्यात आलेली आहे. आझाद मैदानमध्ये परवानगी देण्याची जी कायदेशीर प्रचलित पद्धत आहे ती अर्थात कोणालाही 1 दिवसाचीच देण्यात येते. प्रत्येकाला आंदोलनासाठी दररोज परवानगी घ्यावी लागते. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांना परवानगी देण्यात आली आहे. फक्त 5 वाहनं त्यांच्याबरोबर आझाद मैदानात येऊ शकतात. आणखीन तेवढेच त्या ठिकाणी समाविष्ट होऊ शकतात. आणखीन त्या व्यतिरिक्त 2 महत्त्वाच्या गोष्टी या पूर्ण हमीपत्रामध्ये ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी पूर्णपणे कायदेशीर तरतुदींचा उल्लेख करत जे सादर केलं आहे कायद्याला अनुसरून कोणत्याही प्रकारे मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या दिशानिर्देशांचं उल्लंघन मी करणार नाही. मी किंवा माझ्याबरोबर असलेले इतर कोणतेही सह आयोजक जे आहे ते सुद्धा याचं कोणतं उल्लंघन करणार नाही याची वैयक्तिक हमी मनोज जरांगे पाटील यांनी लेखी घेतलेली आहे. या सगळ्या विषयामध्ये जमा जाणाऱ्या कोणत्याही आंदोलकांकडनं धरणे निदर्शनं आंदोलन करताना कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणत्याही प्रकारे चिथावणीखोर वक्तव्य केलं जाणार नाही. मुंबई उच्च न्यायालयानं जे दिशानिर्देश दिले त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जे दिशानिर्देश निश्चित कायद्याने आहेत त्या एकाही गोष्टीचं उल्लंघन मी, माझे इतर आयोजक सहकारी किंवा इतर कोणीही जमा झालेले आंदोलक करणार नाही याची वैयक्तिक हमी ही मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे. दररोज परवानगी त्यांना घ्यावी लागणार आहे. जर त्यांनी बेमुदत आंदोलनाचा उपोषण जरी इशारा दिला असला तरी मिळालेली परवानगी ही 1 दिवसाची आहे. अर्थात 29 तारखेची परवानगी मिळाल्यानंतर 30 तारखेसाठी परत त्यांना ॲप्लिकेशन करावं लागणार, परत त्यांना परवानगी दिली जाणार आणि हे हमीपत्र परत ग्राह्य धरलं जाणार. पण या सगळ्या विषयामध्ये एक महत्त्वाची मेख आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टी या दिवशी मात्र त्यांना परवानगी नाही आहे. मैदानात सकाळी 9 वाजता येता येईल आणि संध्याकाळी 6 वाजता आझाद मैदान हे खाली करावंच लागेल. मनोज जरांगे, इतर आयोजक आणि आलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, आंदोलकाला सुद्धा हे याच्यामध्ये बंधनकारक आहे. आणि ही सगळीच बंधनं पाळण्याची जी आहे कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा होईल, गणेशोत्सव कालावधीमध्ये वाहतूक व्यवस्था कोलमडून जाईल अशा प्रकारचं कोणतंही कृत्य आलेल्या लोकांकडून, वाहनांकडून, माझ्याकडून होणार नाही याचीही वैयक्तिक हमी या हमीपत्रामध्ये दिली आहे. अत्यंत महत्त्वाचे 20 वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासनं कायद्याच्या कसोटीवर आधारित हे मनोज जरांगे पाटील यांनी या हमीपत्राच्या माध्यमातून दिले. न्यूज 18 लोकमतकडे या हमीपत्राची एक्सक्लुझिव्ह प्रत आहे. ही प्रत
मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःच्या स्वाक्षरीनं ही आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांच्या प्रतिनिधीमार्फत सादर केली आहे. पांडुरंग तारक नावाच्या एका व्यक्तीची विशेष नियुक्ती ही मनोज जरांगे यांच्या सहमतीनं करण्यात आलेली आहे की प्रशासकीय व्यवस्था, कायदे व्यवस्था आणि या सगळ्या यंत्रणेशी समन्वय राखण्याचं काम पांडुरंग तारक ही व्यक्ती करणार आहे, असं या हमीपत्रामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी हे लिहून दिलेलं आहे. त्याचमुळे या सगळ्या विषयामध्ये मनोज जरांगे पाटील, जर कोणत्या कायद्याचं उल्लंघन झालं तर मनोज जरांगे पाटील, पांडुरंग तारक, नक्कीच. इतर सहआयोजक, आणखीन इतर आंदोलकांकडनं कोणतीही चूक झाली तरी जबाबदारी ही मात्र मनोज जरांगे पाटील यांच्यावरच होईल. नक्कीच प्रशांत, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी. काही झालं, आंदोलनाला काही गालबोट लागलं तर त्याची जबाबदारी मनोज जरांगे पाटील यांची असेल, कारण त्यांनी एक हमीपत्र दाखल केलेलं आहे. ही माहिती आता आपण घेतलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पोलिसांना एक हमीपत्र दाखल केलेलं आहे आणि त्याआधी आझाद मैदानावर 1 दिवसाच्या आंदोलनासाठी त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे.